हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पेज नंबर 45 इलस्ट्रेशन नंबर 9 या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे। क्रांती and Sumangala are partner sharing profit and losses in their capital ratio। या ठिकाणी क्रांती आणि सुमंगला नावाचे दोन पार्टनर आहेत। त्यांचा प्रॉफिट अँड लॉस रेशो दिलेला आहे। काय दिलेला आहे? कॅपिटल रेशो। आतापर्यंत आपल्या प्रॉब्लेम मध्ये आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्या ठिकाणी हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल, रेशो असेल, हा आपल्याला दिलेला होता। किंवा दिला नसेल तर आपण काय करतो, इक्वल त्या ठिकाणी म्हणजे समान त्या ठिकाणी आपण मानत असतो। या ठिकाणी आपल्याला मात्र प्रॉफिट अँड लॉस रेशो काय दिलेला आहे? कॅपिटल रेशो दिलेला आहे। कॅपिटल रेशो म्हणजेच काय, तर या ठिकाणी पार्टनरने आणलेलं जे काही कॅपिटल असेल, हे कॅपिटल, या कॅपिटलच्या कॅल्क्युलेशनवरून आपल्याला काय करायचं असतं? कॅपिटल रेशो तयार करायचा असतो। पहा आता या ठिकाणी क्रांती 1,20,000, सुमंगला 40,000 डिवाइड केलं। या ठिकाणी त्यांचा भागाकार केला। 40,000 वरती 4 झिरो, 1,20,000 वरती 4 झिरो काढले, संख्या उरलेली आहे 12/4, 4 एक 4, 4 त्रिक 12, म्हणजेच काय उत्तर आलं आपलं 3/1। या ठिकाणी आपला कॅपिटल रेशो काय आलेला आहे? 3:1 असा आलेला आहे। म्हणजेच काय, ज्या वेळेस हा कॅपिटल रेशो काय आलेला आहे? 3:1 आलेला आहे। म्हणजेच ज्या वेळेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅल्क्युलेट करणार, त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो काही आपल्याला प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल, तो दोघं पार्टनरमध्ये क्रांती आणि सुमंगलामध्ये कसा वाटायचा आहे? 3:1 या रेशोनुसार आपल्याला तो वाटप करायचा आहे। त्याच्यानंतर पुढे फ्रॉम द ट्रायल बॅलन्स गिवन बिलो ॲड ॲडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर, तयार करायचं आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019। 31 मार्च 2019 आपल्याला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे। आणि बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, त्याच तारखेचं आपल्याला काय करायचं आहे? बॅलन्स शीट तयार करायचं आहे। खाली आपल्याला 31 मार्च 2019चं बॅलन्स शीट दिलेलं आहे, ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। डेबिट साईडला स्टॉक दिलेला आहे 1/4/2018, म्हणजे कोणता स्टॉक आहे हा? हा आहे ओपनिंग स्टॉक। पुढे परचेसेस दिलेले आहे, सन्ड्री डेटर्स दिलेले आहे, बिल रिसिवेबल दिलेला आहे, वेजेस दिलेले आहेत, इन्व्हेस्टमेंट दिलेले आहे, पोस्टेज, इन्शुरन्स, प्लांट अँड मशिनरी, सॅलरी, प्रीपेड रेंट, बॅड डेब्ट्स, फर्निचर, कॅश इन हँड आणि सेल्स रिटर्न, एवढे घटक आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला दिलेले आहेत। क्रेडिट साईडला आपल्याला कॅपिटलचं बॅलन्स दिलेलं आहे क्रांती आणि सुमंगलाचं, त्याच्यानंतर सेल्स दिलेलं आहे, सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत, बिल्स पेबल दिलेले आहेत, कमिशन दिलेलं आहे आणि परचेस रिटर्न या ठिकाणी दिलेले आहे। दोघं साईडची टोटल दिलेलं आपल्याला 2,66,325। त्याच्यानंतर पुढे हे झालं आपल्याला ट्रायल बॅलन्स। ट्रायल बॅलन्सच्या खाली आपल्याला काही ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत, एकूण 7 ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड कॉस्ट प्राइस दिलेली आहे आपल्याला 28,000 आणि मार्केट प्राइस दिलेली आहे 32,000। ही ॲडजस्टमेंट आपल्याला बऱ्याच प्रॉब्लेममध्ये आलेली आहे। या ठिकाणी कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस दिलेली आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, जी प्राइस लहान असेल ती आपल्या काय असते साठी इम्पॉर्टंट असते। या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट कोणती असेल? 28,000 असेल। त्याच्यानंतर इन्शुरन्स इज पेड अप टू जून 2019 पर्यंतचा इन्शुरन्स या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजेच काय आहे, हा इन्शुरन्स आपण ॲडव्हान्समध्ये दिलेला आहे। काहीतरी किती महिन्याचा? आपलं आर्थिक वर्ष जे काही संपत आहे, कधी संपत आहे आर्थिक वर्ष? या ठिकाणी 31 मार्चला आपलं आर्थिक वर्ष संपत आहे आणि आपण इन्शुरन्सची अमाऊंट किती तारखेपर्यंतची दिलेली आहे? तर या ठिकाणी 30 जून पर्यंतची दिलेली आहे। म्हणजेच काय, मार्च, एप्रिल, मे आणि जून 3 महिन्याची जी काही अमाऊंट आहे आपण एक्स्ट्रा दिलेली आहे। म्हणजेच काय आहे हे?
प्रीपेड आहे इन्शुरन्सवरती 1 स्टार येईल या ठिकाणी. इन्शुरन्सवरती 1 स्टार. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस अँड सॅलरी. वेजेस अँड सॅलरी काय दिलेले आहेत? आउटस्टँडिंग म्हणजे काय? द्यायचं बाकी असलेलं. द्यायचं बाकी आहे, आपल्याकडे द्यायचं बाकी आहे, आपल्याला द्यायचं आहे, देऊन टाकायचं आहे आपल्याला ते. वेजेस अँड सॅलरीला 1 स्टार, वेजेसला 1 स्टार, सॅलरीला 1 स्टार. त्याच्यानंतर पुढे बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू 13,000. 13,000पर्यंत रिड्यूस टू म्हटलेलं आहे. रिड्यूस टू म्हणजेच काय? 13,000पर्यंत आपल्याला काय करायचं आहे? प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आणायची आहे. मग या ठिकाणी प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट किती दिलेली आहे? प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट दिलेली 15,000. ती आपल्याला काय करायची आहे? 13,000पर्यंत कमी करायची, म्हणजे 13,000पर्यंत आणायची तिला. म्हणजेच काय आहे? त्याच्यावर डेप्रिशिएशन बसलेलं आहे. प्लांट अँड मशिनरीला पण 1 स्टार करायचं आहे. पुढे डेप्रिशिएट फर्निचर बाय 5%. फर्निचरवरती पण 5% डेप्रिशिएशन. फर्निचरला पण 1 स्टार करायचं आहे. पुढची ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड फर्दर बॅड डेब्ट्स. कोणते बॅड डेब्ट्स आहेत? ते न्यू बॅड डेब्ट्स आहेत. कारण का? ॲडजस्टमेंटमध्ये आलेले आहेत. बॅड डेब्ट्स काय करतात? सन्ड्री डेटरमधनं लेस करतात, कमी करतात. सन्ड्री डेटरवरती 1 स्टार, सन्ड्री डेटरवरती 1 स्टार. त्याच्यानंतर पुढे गुड्स ऑफ ₹3,000. 3,000 रुपयाचा माल डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. 3,000 रुपये किमतीचा जो काही माल होता तो आपण काय केलेला आहे? सॅम्पल म्हणून वाटलेला आहे. बघा, तुम्ही मार्केटमध्ये जर समजा फळं विकत घ्यायला गेले तर त्या ठिकाणी तो फळ विक्रेता काय करत असतो? ते फळ आपल्याला त्या ठिकाणी कापून देत असतो. तो काय झाला? या ठिकाणी सॅम्पल झाला. म्हणजेच काय? तो काय करत असतो? त्याच्या मालाची जाहिरात करण्यासाठी तो काय करत असतो? सॅम्पल देत असतो. त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या कंपनीचा जो काही माल आहे, क्रांती आणि सुमंगलाची जी काही कंपनी आहे, त्यांचं काहीतरी प्रोडक्शन असेल, त्या प्रोडक्शन विक्रीसाठी त्यांनी काय केलेलं आहे? त्या ठिकाणी सॅम्पल वाटलेले आहे. सॅम्पल मुळे काय झालं? आपल्या कंपनीतनं माल गेलेला आहे. या ठिकाणी सॅम्पलचे 2 इफेक्ट येणार. पुढे येणार, एक येणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट पुढे येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला का? कारण माल गेलेला आहे. आपल्याला कंपनीतून, आपल्या कंपनीतून कोणत्याही मार्गाने माल जात असेल, माल सेल्स होत असेल, माल चोरीला जात असेल, माल आग लागून नुकसान होत असेल, सॅम्पल म्हणून देत असेल, ड्रॉइंग म्हणून देत असेल, तर पहिला इफेक्ट पुढे येत असतो, ट्रेडिंगच्या क्रेडिटला येत असतो. आणि सॅम्पल म्हणून माल वाटला तो काय असतो? नुकसान असतं, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. अशा पद्धतीने आपण ट्रेडिंग अकाउंटचं वाचन केलं. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंटच्या आपण स्टार करून घेतल्या. पुढे हिडन ॲडजस्टमेंट या प्रॉब्लेममध्ये एकही नाही. पुढची स्टेप काय आपली? अकाउंट ड्रॉ करायचे आहे. आणि आपल्याला या ठिकाणी मी अकाउंट ड्रॉ केलेले आहेत. पोस्टिंग करण्याच्या अगोदर आपण काही घटक लिहून घेत असतो. ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस लेस परचेस रिटर्न्स, क्रेडिटला बाय सेल्स, त्याच्याच खाली लेस सेल्स रिटर्न्स.
नंतर ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेकंड लास्ट लाईनला आपण लिहून घेतो बाय क्लोजिंग स्टॉक. पुढे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पण आपण काही घटक लिहून घेतो. काय लिहून घेतो? टू RDD, त्याच्याच खाली ओल्ड बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू RDD आणि एक लाईन सोडून लेस ओल्ड RDD. या पद्धतीने पोस्टिंग करण्याच्या अगोदर आपल्याला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटला आपण काही घटक लिहून घेत असतो. हे लिहून झाल्यानंतर पुढची स्टेप असते आपली, आपल्याला काय करायचं आहे? पोस्टिंग करायची. म्हणजेच काय, ट्रायल बॅलन्समधील जे जे घटक आहेत ते त्याच्या अकाउंटला आपल्याला काय करायचे आहे? ट्रान्सफर करायचे आहे. या ठिकाणी ट्रायल बॅलन्स बघूया आपण. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला पहिला घटक आलेला आहे स्टॉक. 1 एप्रिलचा स्टॉक, ओपनिंग स्टॉक आहे. अमाऊंट आहे 32,500, आउटर कॉलम. त्याच्यानंतर परचेसेस अमाऊंट 40,000 रुपये, इनर कॉलम. सन्ड्री डेटर्स ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स 1 स्टार आहे. अमाऊंट इनर कॉलमला 1,00,000 रुपये. बिल रिसिवेबल ॲसेट आहे. सन्ड्री डेटर्सच्या खाली एक लाईन सोडून बिल्स रिसिवेबल अमाऊंट आउटर कॉलम 8,500. त्याच्यानंतर वेजेस मजुरी आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस रिटर्नच्या खाली टू वेजेस अमाऊंट इनर कॉलम 3,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट नावातच इन्व्हेस्टमेंट आहे, ॲसेट आहे. ॲसेट साईडला बिल रिसिवेबलच्या खाली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आउटर कॉलम 32,000. पोस्टाचा खर्च, पोस्टाच्या माध्यमातून केलेला जो काही पत्रव्यवहार असेल त्याचा हा खर्च असतो. टू पोस्टेज अमाऊंट आउटर कॉलम 2,700 रुपये. इन्शुरन्स खर्च आहे पोस्टेजच्याच खाली. इन्शुरन्स अमाऊंट इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे 7,500. प्लांट अँड मशिनरी प्रॉपर्टी ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंटच्या खाली प्लांट अँड मशिनरी अमाऊंट इनर कॉलम 15,000, 15,000. सॅलरी दिली, खर्च झाला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इन्शुरन्सच्या खाली एक लाईन सोडून टू सॅलरीज अमाऊंट इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे 4,850 रुपये. त्याच्यानंतर प्रीपेड रेंट, ॲडव्हान्समध्ये रेंट दिला. ॲडव्हान्स आणि प्रीपेड ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरीच्या खाली एक लाईन सोडून प्रीपेड रेंट अमाऊंट आउटर कॉलम 2,000 रुपये. बॅड डेब्ट्स, ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत. ओल्ड बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण लिहून घेतलंय या ठिकाणी. ओल्ड बॅड डेब्ट्स अमाऊंट इनर कॉलमला 500 रुपये. फर्निचर ॲसेट साईडला प्रीपेड रेंटच्या खाली फर्निचर अमाऊंट 12,500. इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला लिहायचं आहे
कॅश इन हँड, फर्निचरच्याच खाली एक लाईन सोडून कॅश इन हँड अमाऊंट 3,775 आउटर कॉलम. सेल्स रिटर्न, सेल्समधनं मायनस ट्रेडिंगच्या क्रेडिटला अमाऊंट इनर कॉलम 1,500. पुढे या ठिकाणी आपले ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड पोस्टिंग करून झालेली आहे. आता आपल्याला क्रेडिट साईडचे जे काही बॅलन्सेस आहेत ते आपल्याला काय करायचे आहे, पोस्ट करायचे आहेत. पहिलं दिलेलं आहे कॅपिटलचं बॅलन्स दिलेलं आहे. कॅपिटलचं बॅलन्स, कॅपिटलला क्रेडिट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, क्रांती 1,20,000 आणि सुमंगला 40,000. त्याच्यानंतर सेल्स, ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स अमाऊंट इनर कॉलमला 60,000 रुपये. पुढे सन्ड्री क्रेडिटर देणं आहे आपलं. लायबिलिटी साईडला एक 3-4 लाईन सोडून द्यायचं आहे. सन्ड्री क्रेडिटर अमाऊंट इनर कॉलमला 30,000 रुपये. पुढे बिल्स पेएबल देणं आहे पण बिल्स पेएबल अमाऊंट आउटर कॉलम 15,000 15,000. कमिशन क्रेडिटला आलेलं आहे, मिळालं आहे आपल्याला. कमिशन क्रेडिट साईडला आलेलं आहे. क्रेडिट साईडला कमिशनची अमाऊंट आलेली म्हणजेच काय, ते कमिशन आपल्याला मिळालेलं आहे. आपला फायदा आहे. फायदा आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडून बाय कमिशन, बाय कमिशन अमाऊंट 325 रुपये. इतकं कमी मिळालेले आहे. न मिळालेलेच बरे होते ते. परचेस रिटर्न, ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस मधनं परचेस रिटर्न मायनस 1,000 रुपये. इथं आपली पोस्टिंग करून झालेली आहे. आता पुढची स्टेप, आपल्याला जे ट्रायल बॅलन्स खाली ज्या काही ऍडजस्टमेंट दिलेल्या त्या काय करायच्या, आपल्याला 1 बाय 1 आपल्याला त्या सॉल्व्ह करायच्या आहे आणि त्याचे इफेक्ट आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे. पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट. क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण लिहून ठेवलेलं आहे अमाऊंट 28,000 रुपये. याचं सेकंड इफेक्ट ऍसेट साईडला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 28,000 रुपये. पुढे इन्शुरन्स प्रीपेड. पुढे इन्शुरन्स इज पेड अप टू 30 जून 2019. 30 जून 2019 पर्यंतचं काय दिलेलं आहे, इन्शुरन्स पेड केलेला आहे. बघा आता या ठिकाणी इन्शुरन्सची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे. इन्शुरन्सची अमाऊंट दिलेली आहे 7,500. इन्शुरन्सची अमाऊंट या ठिकाणी दिलेली आहे 7,500. या 7,500 मध्ये आपल्याला मार्च पर्यंत खर्च द्यायचा होता, पण आपण काय दिलेलं आहे 30 जून पर्यंत दिलेला आहे. मार्च नंतर एप्रिल, मे आणि जून 3 महिन्याचा खर्च आपण काय केलेला आहे, एक्स्ट्रा दिलेला आहे इन्शुरन्सचा. म्हणजेच काय, हे इन्शुरन्स काय आहे, प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स काय करतो आपण, लेस करतो. आपल्याला 3 महिन्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी लेस करायचं आहे. या ठिकाणी जागा दिलेली आहे, इथंच आपण कॅल्क्युलेशन करूया. त्याला नाव द्यायचं आहे प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्सची अमाऊंट दिलेली आहे 7,500 इंटू किती महिन्याचे एक्स्ट्रा दिलेले आहे, 3 महिन्याचे. 3 महिन्याचे एक्स्ट्रा भागीला 12. 12 का, वर्षभरामध्ये 12 महिने येतात म्हणून.
यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3 एक 3, 3 चौक 12, अमाऊंट उरलेली 7,500 भागीला 4, 4 एक 4, 4 एक 4, अमाऊंट उरली 3, संख्या झाली 35. आता 35ला 4ने भाग द्यायचं आहे. 4 पंचे 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 35 मायनस 32 3, संख्या झाली 30. 4 पंचे 4 सक 24, 4 7 28, 30 मायनस 28, संख्या उरली 2, संख्या झाली 20. 20ला आता 4ने भाग द्यायचा आहे. 4 पंचे 20, म्हणजे या ठिकाणी अमाऊंट किती आली 1875. म्हणजे 1875 काय आहे या ठिकाणी प्रीपेड इन्शुरन्स आहे. प्रीपेड इन्शुरन्स किती आहे 1875. प्रीपेड काय करतात लेस करतात. चला इन्शुरन्सच्या खाली लेस प्रीपेड 1875. 1875च्या खाली आडवी रेष 7,500 मायनस 1875, अमाऊंट बाहेर 5,625. हे प्रीपेड कुठे ट्रान्सफर करतो आपण सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉकच्या खाली लिहायचं आहे. प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट 1875 रुपये. या ठिकाणी आपली दुसरी ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करून झालेली आहे. पुढे आउटस्टँडिंग काय करतात ॲड करतात. आउटस्टँडिंग वेजेस आणि सॅलरी आपल्याला दिलेली आहे. वेजेसमध्ये ॲड करायचं आहे. ॲड आउटस्टँडिंग वेजेस किती आहे 800 रुपयाची आउटस्टँडिंग आहे. 800 रुपयाच्या खाली आडवी रेंज 3,000 आणि 800, अमाऊंट बाहेर 3,800. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग द्यायचं बाकी आहे. देण्याची साईड लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग त्याच्या खाली लिहायचं वेजेस आणि सॅलरी. वेजेस आहे 800 रुपयाचे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला आउटस्टँडिंग काय दिलेलं आहे सॅलरी दिलेली आहे. आउटस्टँडिंग काय करतात ॲड करतात. सॅलरीमध्ये ॲड करायचं आहे. ॲड आउटस्टँडिंग अमाऊंट आहे 700 रुपये. 4,850 प्लस 700 रुपये टोटल बाहेर 7 7 14 1 15 हातच्याला 1 5 5,550 रुपये. याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला वेजेसच्या खाली 700 रुपये. 700 रुपयाच्या खाली आडवी रेष दोघांची टोटल बाहेर 1,500 रुपये. पुढे 4 नंबरची ॲडजस्टमेंट आपल्याला काय सांगितलेलं आहे बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू ₹13,000. या ठिकाणी 13,000 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आणायची आहे. आता या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी दिली आपल्याला. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 15,000. ती अमाऊंट आपल्याला कितीपर्यंत आणायची आहे 13,000 रुपयापर्यंत आणायची आहे. म्हणजे 13,000 रुपयापर्यंत कमी करायची आहे. या ठिकाणी 15,000 मधनं 13,000 पर्यंत अमाऊंट आणायची आहे. म्हणजे कितीने अमाऊंट कमी करावी लागणार आहे 2,000 रुपयाने. ॲसेटची अमाऊंट 2,000ने कमी झाली म्हणजेच काय म्हणतात त्याला लेस डेप्रिशिएशन. या ठिकाणी डेप्रिशिएशन प्रॉपर्टीची किंमत कमी झाली नुकसान झालं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे आपल्याला टू डेप्रिसिएशन ऑन. त्याच्या खाली लिहायचं आहे प्लांट अँड मशिनरी
आणि अमाऊंट इनर कॉलमला लिहायची आहे 2000 रुपये. पुढे आपल्याला फर्निचरवरती डेप्रिशिएशन दिलेलं आहे 5%. कॅल्क्युलेशन करणार का आता? काही करायची गरज नाही कॅल्क्युलेशन. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं फर्निचरची अमाऊंट आहे 12,500 रुपये. याच्यावरती 10% जर समजा आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं तर 1 झिरो कमी केला तर अमाऊंट येणार 1250 रुपये. 1250च्या निम्मे 10% काढले ना आपण 1 झिरो कमी करून. आपल्याला किती काढायचे? 5% काढायचे. म्हणजे 10% केले किती? 1250 रुपये. आपल्याला किती पाहिजे? 5% पाहिजे. म्हणजे 1250च्या निम्मे किती आले? 625 रुपये. 625 रुपये काय असणार आपलं डेप्रिशिएशन असणार आहे फर्निचरवरती. लेस डेप्रिशिएशन. अशा पद्धतीचे शॉर्टमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन जमले पाहिजे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा जो काही वेळ आहे तो वेळ वाचेल. म्हणजे प्रत्येक छोटे छोटे कॅल्क्युलेशन तुमचे काय असले पाहिजे? माइंडमध्ये या पद्धतीने ते चालले पाहिजे. या ठिकाणी 12,500 मायनस 625 अमाऊंट येणार 11,875 रुपये. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला प्लांट अँड मशिनरीच्या खाली फर्निचर अमाऊंट 625 रुपये. 625 रुपयाच्या खाली आडवी रेष 2000 प्लस 625 2625 रुपये आउटर कॉलम. पुढची ऍडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला. प्रोव्हाइड फर्दर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स काय करतात? सन्ट्री डेटर मधनं लेस करतात. सन्ट्री डेटर कुठे आहे? ॲसेट साईडला. ॲसेट साईडला सन्ट्री डेटर, त्याच्यामध्ये लिहायचं लेस बॅड डेब्ट्स. अमाऊंट लिहायची आहे 800 रुपये. 1,00,000 रुपये सन्ट्री डेटर होते, त्याच्यातनं 800 रुपये आपल्याला काय करायचे आहे? मायनस करायची आहे. म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी 800 रुपयाचं काय करायचं आपल्याला? बॅड डेब्ट्स आपल्याला या ठिकाणी लेस करायचे आहे. 1,00,000मधनं 800 रुपये गेले, अमाऊंट उरणार 99,200. हे जे बॅड डेब्ट्स आहेत कुठं आलेले? ऍडजस्टमेंटमध्ये आलेले आहे. ऍडजस्टमेंटमध्ये आले म्हणजे कोणते बॅड डेब्ट्स आहेत? हे न्यू बॅड डेब्ट्स आहेत. न्यू बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण लिहिलेले आहेत. त्या ठिकाणी अमाऊंट लिहायची आहे. या ठिकाणी ऍड न्यू बॅड डेब्ट्स अमाऊंट लिहायची आहे 800 रुपये. त्याच्यानंतर शेवटची ऍडजस्टमेंट गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. तुम्हाला याचे 2 इफेक्ट मी एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं आहे पहिला इफेक्ट. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल किती दिलेलं आहे? फ्री सॅम्पल 3,000 रुपयाचं. अमाऊंट आउटर कॉलमला. सॅम्पल वाटलो, आपलं काय झालं? नुकसान झालं. नुकसान झालं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू गुड डिस्ट्रीब्युटेड. आणि यालाच काय म्हणतात? ॲडव्हर्टाइजमेंट. कारण सॅम्पल आपण काय करतो असतो? जाहिरात म्हणून वाटत असतो. अमाऊंट 3,000 रुपये आउटर कॉलम. या ठिकाणी आपल्या ज्या काही ट्रायल बॅलन्स खालील ज्या काही ऍडजस्टमेंट होत्या त्या आपण पूर्ण सॉल्व्ह केलेल्या आहेत. पुढचा जो काही टप्पा आहे किंवा पुढची जी काही पायरी आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची, ती म्हणजेच काय? तर या ठिकाणी आपल्याला हिडन ऍडजस्टमेंट या ठिकाणी पाहिजे. आणि हिडन ऍडजस्टमेंट जर असेल तर ती या पद्धतीने 2 इफेक्टमध्ये सॉल्व्ह करायची. पण मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हिडन ऍडजस्टमेंट आपल्याला आलेली नाही. पुढची स्टेप काय? आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे, प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. प्रॉब्लेम टॅली करायचं म्हणजेच काय?
तर डेबिट आणि क्रेडिटची टोटल घ्यायची, सिंगल डबल लाईन मध्ये ती लिहायची असते. या ठिकाणी ट्रेडिंगची डेबिट आणि क्रेडिटची टोटल आपल्याला घ्यायची आहे. त्याच्या अगोदर काही अमाऊंट इनर कॉलमला असतील त्या काय करायच्या आहे, त्याचं कॅल्क्युलेशन करून आउटर कॉलमला आपल्याला लिहून घ्यायचे आहे. ज्या पद्धतीने परचेस आणि लेस परचेस अमाऊंट इनर कॉलमला आहे. परचेसेस आहेत आपले 40,000 रुपयाचे, त्याच्यातनं परचेस रिटर्न 1,000 मायनस करून अमाऊंट बाहेर लिहायची आहे 39,000, 39,000. सेल्स आहेत आपले 60,000 रुपयाचे आणि सेल्स रिटर्न दिलेले आहेत आपल्याला किती, 1,500 रुपये. 60,000 मायनस 1,500 अमाऊंट 58,500 आउटर कॉलम. आता या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंगची डेबिट आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. ट्रेडिंगची क्रेडिटची टोटल या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला 89,500 आणि डेबिटची टोटल येते आपली 75,300. या ठिकाणी ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे 89,500. तीच अमाऊंट डेबिटला लिहायची आहे 89,500. 89,500 मायनस 75,300 अमाऊंट, त्याला नाव द्यायचं आहे टू ग्रॉस प्रॉफिट. 89,500 मायनस 75,300 अमाऊंट येणार 14,200 आउटर कॉलमला. या ठिकाणी आपलं ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते क्लोज झालेलं आहे 89,500, 89,500. या ठिकाणी ट्रेडिंगच्या डेबिटला फरक आलेला आहे. हा फरक कुठे ट्रान्सफर होणार, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडली आपण. या ठिकाणी लिहायचंय बाय ग्रॉस प्रॉफिट 14,200 रुपये. पुढे ज्या पद्धतीने आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला या ठिकाणी क्लोज करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करण्याच्या अगोदर इनर कॉलमला काही अमाऊंट आहेत का ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. या ठिकाणी इनर कॉलमला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला अमाऊंट राहिलेली आहे 2 RDD ची. ती 2 RDD ची अमाऊंट आपल्याला काय करायची आहे, बाहेर काढायची आहे आउटर कॉलमला. ऍड न्यू RDD कोणत्याही प्रकारची अमाऊंट नाही. दोघांची टोटल 500 प्लस 800 अमाऊंट 1,300 रुपये. त्याच्यानंतर लेस ओल्ड RDD कोणत्याही प्रकारची ओल्ड RDD नाही आहे 1,300 रुपये आउटर कॉलमला. आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अमाऊंट आपली इनर कॉलम मध्ये राहिलेली नाही. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे सिंगल डबल लाईन मध्ये. ट्रेडिंग अकाउंट प्रमाणेच क्लोज करायचं आहे. या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल 14,200 प्लस 325 अमाऊंट 14,525 आणि डेबिटची टोटल 20,800. डेबिटची टोटल येते 20,800 आणि क्रेडिटची टोटल येते आपली 14,525 रुपये. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटची टोटल अमाऊंट जास्त आहे म्हणून ती आपण बेस मानायची आहे. डेबिटला लिहिले 20,800, क्रेडिटला लिहायचे 20,800. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला फरक येतोय, क्रेडिटला फरक आला त्याला आपण नाव देत असतो बाय नेट
लॉस, नेट लॉस दोघांमध्ये वाटायचं आहे. दोन पार्टनर कोण कोण आहेत ते? एक आहे क्रांती आणि दुसरे आहे सुमंगला. क्रांती आणि सुमंगला. या ठिकाणी डेबिटची जी काही टोटल आलेली आहे 20,800, त्याच्यातनं 14,525 अमाऊंट जर मायनस केली तर त्याचा फरक येतोय 6,275 रुपये. ₹6,275. आणि या 6,275ची वाटप कशी करायची आहे? रेशो काढलेला आहे आपण 3:1. म्हणजेच काय? तर या ठिकाणी 6,275चे काय करायचे? 4 आणि 3 आणि 1 टोटल 4 भाग करायचे. त्याच्यातले 3 भाग क्रांतीला द्यायचा आहे आणि 1 भाग कोणाला द्यायचा आहे? सुमंगलाला या ठिकाणी द्यायचं आहे. वर्किंग नोट तयार करूया या ठिकाणी. वर्किंग नोट नंबर 1, नेट लॉस. नेट लॉस आहे आपला 6,275 रुपये. तो वाटायचा आहे क्रांती आणि सुमंगलामध्ये. रेशो आहे यांचा 3:1. कॅपिटल रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. लॉस आलेला आहे 6,275 इंटू 3/4 भागीला 4. का? कारण टोटल आपल्याला लॉसचे किती भाग करायचे? 4 भाग. 3 आणि 1 किती झाले? 4 भाग. या पद्धतीने. त्याच्यानंतर 6,275 गुणिला 1 भागीला 4. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? याचं भागाकार आणि गुणाकार करायचा आहे. सर्वात आधी क्रांतीसाठी आपल्याला काय करायचं आहे? 6,275ला 4ने भाग द्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला 6,275 भागीला 4 आधी यांचा भागाकार करून घ्यायचा आहे. पहिली संख्या 4 1 4. 6 - 4 केली, अमाऊंट उरते 2. संख्या झाली 22. 4 पंचे 20. 22 - 20 अमाऊंट संख्या उरली 2. अमाऊंट झाली 27. 4 पंचे 4 सकस 24. 27 - 24 अमाऊंट वरती 3. संख्या झाली 35. 4 पंचे 20. 4 सकस 24. 4 × 7 = 28. 4 × 8 = 32. 35 - 32 3. आता मात्र पुढे कोणतीही संख्या आपल्याकडे राहिलेली नाही. या ठिकाणी काय करणार आपण? 0 घेणार. संख्या झाली 30. 4 ने 30ला भाग द्यायचा आहे. पुढे या ठिकाणी 0 घेतला म्हणून पॉईंट. मग संख्या काय? 4 पंचे 20. 4 सकस 24. 4 × 7 = 28. 28 अमाऊंट उरली 2. परत 0 घेतला. संख्या झाली 20. 4 पंचे 20. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 1,568.75. या ठिकाणी 1,568.75 पुढे संख्या आहे. आता यांचा दोघांचा भागाकार आपण केलेला आहे. आता पुढे काय आहे? संख्या अमाऊंट उरलेली आहे 3. या ठिकाणी यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. गुणाकार करायचा आहे 5 त्रिक 15. आजच्याला 1. 7 त्रिक 21 आणि 1 22. आजच्याला 2. 8 × 8 = 2 16. 8 त्रिक 24. 24 आणि 2 25 26. आजच्याला परत 2. 6 त्रिक 18 आणि 2 झाली संख्या 20. आजच्याला परत 2. 5 त्रिक 15. 15 आणि 2 17. परत आजच्याला 1. 3 × 3 आणि 1 4.
आता या ठिकाणी अमाऊंट आपली किती आलेली आहे 47,06,25. पण मात्र या ठिकाणी पॉईंट नंतर किती अंक आहेत 1 आणि 2 75. 7 आणि 5 हे 2 अंक आहे म्हणून इकडनं 2 अंक मोजायचे 1 आणि 2 आणि या ठिकाणी पॉईंट लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलेलं आपल्याला 47,06,25 म्हणजेच 4,706 रुपये 25 पैसे कोणाला मिळणार आहे क्रांतीला. या ठिकाणी आपण काय करतो राऊंड फिगर करून घेतो. म्हणजेच क्रांतीला अमाऊंट किती मिळणार आहे या ठिकाणी तर ती मिळणार आहे 4,706 रुपये. आता पुढे सुमंगलाला किती येणार आहे ऑलरेडी आपण या ठिकाणी भागाकार केला होता. भागाकार करून अमाऊंट आलेली होती 1568.75. या ठिकाणी 75 पॉईंट नंतर 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर आपण काय करत असतो अमाऊंट या ठिकाणी प्लस करत असतो. म्हणजेच काय झालं या ठिकाणी 75 पैसे 8 मध्ये ऍड होतील म्हणजे अमाऊंट होणार 1,569 रुपये. या पद्धतीने आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. हे कॅल्क्युलेशन लिहून घ्यायचं आपल्याला. नेट लॉस प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला क्रांतीला मिळालेले आहेत 4,706 रुपये आणि सुमंगलाला मिळालेले आहेत 1,569 रुपये. दोघांची टोटल केली तर अमाऊंट 6,275 रुपये या ठिकाणी येईल. पुढची स्टेप आहे आपल्याला लॉस झालेला आहे. लॉस हा काय करत असतो पार्टनरचं कॅपिटल कमी करत असतो. पार्टनरला डेबिट करायचं आहे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. खाली ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे नेट लॉस. क्रांतीच्या डेबिटला लिहायचं आहे 4,706 रुपये आणि सुमंगलाच्या डेबिटला लिहायचं आहे 1,569 रुपये. ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस सारखं हे सुद्धा काय करायचं आहे सिंगल डबल लाईन मध्ये क्लोज करायचं आहे. या ठिकाणी क्रेडिटच्याच अमाऊंट जास्त आहे. क्रांतीची अमाऊंट आहे 1,20,000. डेबिटला लिहायचं आहे 1,20,000. 1,20,000 मधनं 4,706 रुपये मायनस केले तर फरक येईल 1,15,294 रुपये. 1,15,294 रुपये. त्याला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरेट डाऊन. पुढे सुमंगलाची क्रेडिटची टोटल आहे 40,000. डेबिटला लिहायचे 40,000. 40,000 मायनस 1,569 याचा फरक जर केला तर अमाऊंट येणार 38,431. 38,431 रुपये. हे काय आलंय हे क्रांती आणि सुमंगलाचं दोघांचं आता कॅपिटलचं बॅलन्स आलेलं आहे. कॅपिटलचं बॅलन्स लायबिलिटी साईडला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. लायबिलिटी साईडला सुरुवातीला आपण 2 ओळी सोडून लिहिलेलं आहे. इथे लिहायचं आहे कॅपिटल अकाउंट क्रांती आणि सुमंगला. क्रांतीची अमाऊंट आहे 1,15,294 रुपये आणि सुमंगलाची आहे 38,431 रुपये. दोघं अमाऊंटची टोटल बाहेर 4 आणि 1 5 9 आणि 3 12 चला 1 4 आणि 2 6 आणि 1 7 8 आणि 5 13 चला 1 4 आणि 1 3 आणि 1 5 1 1,53,725. या ठिकाणी बॅलन्स शीटची लायबिलिटीची आणि ॲसेटची टोटल घ्यायची आहे. अमाऊंट सेम येते का ते चेक करायचं. आपली ॲसेट आणि लायबिलिटीची टोटल
येत आहे 2,02,25 रुपये. 2,02,25 रुपयाने ॲसेट अँड लायबिलिटी काय होते या ठिकाणी क्लोज होते. अशा पद्धतीने हा आजचा आपला एकदम सिंपल असा प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे. आउटस्टँडिंग ING लिहायचं राहिलं. हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. सिंपल असा प्रॉब्लेम होता आणि पैकीच्या पैकी मार्क देणारा हा प्रॉब्लेम होता. या ठिकाणी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.